हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्ण 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 हरे हरे। राम 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 हरे हरे। हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्ण 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 हरे हरे। राम 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 हरे हरे। हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे। पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. बाळू मामा की जय. सब संतान की जय. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई ना- निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई नामदेव एकनाथ तुकाराम. मुक्ताबाई नामदेव एकनाथ तुकाराम. मस्तके पायावरील सर्व वारकरी संतांच्या. मौल्यानं पुढे या, मी लय चांगलं बोलतोय. आयुष्यात पहिल्यांदा तुमचं नशीब समजा मरताना आता ऐकायला मिळणार आहे. या सगळ्या म्हाताऱ्या आहे, पुढे या उठून. या पुढं. एवढ्या लांब ना आलोय, कुठं चुकवणार होतो, पण यादव महाराजांना आणि त्यांना घाबरून आलोय. घाबरून आल्यामुळे या पुढं. या आता तुम्ही. या पुढं उठा, त्या 4-5 लाईनी मागच्या या तुम्ही. उठा की काय नव्या नवरेवानी या उठून. उठा. उठा इकडं. आणा त्यांना उठवून आणा. घाबरता का या वय सर्वांना मकर संक्रांतीच्या आणि एकादशीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. या जन्मात तुम्हाला सुख समाधान शांती लाभो ही बाळूमामाच्या चरणी प्रार्थना. खरं तर खरंच मी महाराजांना घाबरून आलोय. मी आहे ना, आता प्रवचन म्हणजे काय असं उगं देवाच्या नावानं सगळं सांगितलं जातं का नाही. सांगणाऱ्याला कळत नाही, ऐकणाऱ्याला कळत नाही. काय कळतंय ऐकणाऱ्याच नाही. तुम्ही लाल स्वेटरवाले जरा उभा राहा. तुम्ही जन्माला का आलाय सांगा. माहित आहे काय. माहित नाही ना. बसा काय. तुम्ही विभूत लावलेल्या शिवभक्त. तुम्ही शिवभक्त. तुम्ही येताना काय घेऊन आलाय. बसा. खोटं बोलताय. यांचं बरोबर आहे ना. माहित नाही. कुणाला माहित आहे का यात. यात कुणाला माहित आहे काय. शेवटपर्यंत आवाज ऐकायला येतोय काय. त्या तुमच्या माग बसल्यात त्या आता काय सरणावर जायची वेळ आली तरी काय तिकडे उद्योग चाललाय मागच्या. तुमच्या मागच्या मागच्या आजीबाई मागच्या. हा त्यांना ऐकायला येत नाही वाटतं. तिकडे पुढे या की. मग तुम्हाला हे माहित नाही की तुम्ही जन्माला का आलाय. हे मग मान्य आहे, पण तुम्ही खोटं सांगायलाय काहीच घेऊन आलो नाही. अजून एकदा सांगता काय. कोण सांगणार आहे काय येताना काय घेऊन आलाय. हा सांगा मावशी सांगा. हातपाय डोळे देहासंग आले. बरं आणि एक विचारतो. किती वर्ष गेली संप्रदायात. 40 वर्ष गेली की उठा की मग. प्रश्न विचारणार आहे. मी काय फी घेऊन आलोय का. जाताना दिला तर घेऊन डिझेल घालीन. जाताना काय घेऊन जाणार आहे.
कुठं संघ येत आहे? ते म्हणा हो, ते झालं म्हणणं. जाताना काय नेणार आहे? खोटं बोलतात, खोटं बोलतायत. तुम्ही सांगा ह्यातल्या कोणी बी जाताना काय न्यायचं आहे? सगळे मिळून खोटं बोलायला. जय बाळू मामा की. काय असतंय सांगतो तुम्हाला. मी तसला प्रवचनकारी नाही आहे, मी आहे पुढारी. मग घोडा असते का नाही, घोडा, त्या घोड्याला एक पेंडी बांधतात आणि ते घोड्याला काय वाटतंय, आत्ता येईल मग येईल, आत्ता येईल मग येईल, असं म्हणत म्हणत ते घोडा आयुष्यभर पळतंय पण पेंडी काय येत नाही. तसं माझ्या नंतर ध्यानात आलं 2010 साली की जन्माला येताना काही घेऊन येत नाही ना, पूर्वजन्माच्या अपुऱ्या राहिलेल्या वासना ह्या जन्मात घेऊन येतात, हे आमच्या माऊलीने सांगितलं. माऊली कोण? नाव माहित आहे ना सगळ्यांना? सांगा नाव. काय हळू आवाजात बोलता? एवढे गरीब झोपडीत आहेत, माहित असतं तर आलं नसतं तुम्ही. कोण माऊली कोण? सगळेजण मिळून सांगितल्यावर एवढाच बारीक आवाज सांगा की सगळेजण. ज्ञानेश्वर महाराज. ज्ञानेश्वर महाराज हे विठ्ठल पंतांचे सुपुत्र होते. आता त्यांच्या वडिलांचं नाव विठ्ठल होतं म्हणजे ते वारकरी होते का नाही? पांडुरंगाचे भक्त होते का नाही? होते. या मौलीनं गरम व्हायला एक पंखा लावा तिथं. तिकडं पुढे या, गरम होत नाही. या इकडं, तिथे या, गरम होत नाही. एवढ्या कष्टानं असं गोल मंडप केलाय, हवा येऊ दे म्हणून. तुम्ही लागला आपलं. इकडे या, तुम्हाला सगळं सांगणार आहे, शिकणार आहे. या जन्माचा अर्थ उगच आलोय वय, जात नाही कुठं. हे घोड्याची पेंडी सांगितलो का नाही, तसं मी पुढारी होतो. हे प्रकाश आवाडे आहेत ना, हे माझे जिवलग दोस्त आहेत. ते पण कधी कधी दुःखी होतंय. आता एवढं असून दुःखी व्हायचं काय कारण आहे? काय आहे काय तरी होतंय. खरं कारण काय तर ते सांगणार आहे. हा महाराज, आहे ना परवानगी खरं बोलायची? त्यांनी खोटं बोलल्यात, त्यांनी खोटं बोलल्यात, मी खरं बोलणार. हे शेवटी सांगा तुम्ही खरं बोललो का नाही, बरोबर आहे का नाही? तर काय झालं माहिती आहे काय, मग मला असं वाटलं आपण काहीतरी चांगलं काम करायचं. चांगलं काम करायचं तर काय करायचं? काय झालं माईक देऊ काय? फोडणी घालायची राहिली. कसं की आता या वयात तर ऐका की शान, जरा मनाला वर घाला. आम्ही शाळेत होतो ना, मागच्या पोराला गुदगुल्या करायचे, हसला की गुरुजी त्याला मारायचे. पण तसं काही इथं नाही आहे. जरा ऐका, जरा ध्यान देऊन. आता आपण जायची वेळ आल्या का नाही, जाताना तर कळू दे ते खोटं काय बोलल्या, हे खोटं काय बोललं. ह्या पवित्र गादीवर बसून मी सांगालो हे खोटं बोलले, काहीतरी कारण तर असेल, नाहीतरी वेळे तर असतील. एक माणूस असंच बोलत होता. खालनं एक माणूस बंदूक घेऊन आला. तो म्हणला मी थांबतो. नाही बोला, तुम्हाला कुणी आणलंय त्याला सोडत नाही, गोळीच घालतो. तसं यांचा हाल होईल. शेवटी सांगा मी बोललेलं बरोबर आहे का नाही? तर ज्ञानेश्वर माऊली एक छोट लेकरू. हे मुली तुझं वय किती आहे? मागची मुलगी उभा राहा, उभा राहा. तुझं वय किती आहे? अहो कोणी याला जेवायला दिलं नाही, याची आई कुठं आहे? उपाशी मारत्या का काय? जरा जोरात बोल. तेरा मेरा प्यार अमर रहे, असं जय राम श्री राम, जय जय राम 13 अक्षर आहे बस खाली. तर ही 13 वर्षाची मुलगी आहे.
तर ह्या वयात ज्ञानेश्वरांनी ही ज्ञानेश्वरी लिहिली. बर ही ज्ञानेश्वरी काय आहे? की भगवान कृष्ण म्हणजे ह्या सृष्टीचे निर्माते, ज्यांनी ही सृष्टी निर्माण केल्या, त्या सृष्टीत त्यांनी सांगितलं या माऊलींना डोळे आहेत, हात पाय आहेत, नाक आहे, कान आहे, घसा आहे, स्वर आहे, हृदय आहे, फुफ्फुस आहे. उग विचार करा बघू. जरा काय तुम्ही म्हटलं या पोरगीला जरा हे नीट कर ग एवढं, जरा तुम्हाला कोणतरी सुनबाई म्हटली जरा एवढं पाकडून द्या सासूबाई, लगेच हिचा मुद्दा बसवल्या काम लावला असं म्हणतात का नाही काही बायका? होय का नाही? मग हे शरीर रोज तुम्ही खाता, ते पचवतंय, ते पचवतंय, त्याचं स्त्राव तयार होतो असा लगदा पुरणाच्या पोळीवाने पुरण तसं, आणि त्याच्यापासून रक्त तयार होत आहे. आणि पाईपलाईन दोन आहेत आत, एक शुद्ध रक्त हृदयातून शरीराला पुरवायचं आणि एक अशुद्ध रक्त शरीराला पुरवायचं, शरीरातलं गोळा करायचं, पुन्हा इथं द्यायचं. मग हे फुफ्फुस बाहेर टाकत नाही, ते परत रक्त शुद्ध करताय. मग हे काम कोण करताय? बरं आहे की नाही? कोण करते? तर आतले हे आतडी करतात. आपण त्याचा कधी विचार करतो काय? नाही. तर हे भगवान कृष्ण जे आहेत ना, भगवान कृष्णाने 700 श्लोकाची गीता लिहिलेली आहे. माहित आहे तुम्हाला? माहित आहे का गीता 700 श्लोकाची आहे? ते 700 श्लोक म्हणजे कणकीचा गोळा मिळतो का नाही तुम्हाला? भाकरी करायच्या अगोदर तुम्ही तयार करता का नाही? एवढा गोळा घेता का? एवढा गोळा घेता? लवकर सांगा. एवढा ना? आणि भाकरी केवढी करताय? एवढी. तसं ज्ञानेश्वरांनी तुम्हाला या 700 श्लोकाचे 9054 ओव्या करून दिलेल्या आहेत. तर तुम्ही कसं लेकराला, नवऱ्याला, सासू सासऱ्याला, म्हणजे आयुष्यात वेगवेगळ्या बाळूमामाच्या मंदिरात भक्तासनी जसं गोळ्याची भाकरी करून घालताय, तसं आमच्या ज्ञानेश्वर माऊलींनी ही ज्ञानेश्वरी दिलेली आहे. वयाच्या 14व्या वर्षी लिहायला सुरू केलं आणि काम संपल्यावर उगाच तुमच्यावर जगत बसले नाही. पाक गुडघे काम देणार, श्वास नाही होईना, आन जाईना, दात पडाल्यात, खरंय का नाही? तरी पण आहेच तुम्ही अजून. हा, ज्ञानेश्वर माऊली काय म्हणाले? नको, काम झालं. माझ्या मराठीचा बोलू कौतुके, परी अमृतातेही पैजा जिंके, 80 अक्षरे रसिके मिळवेल, तुम्हाला समजेल अशा भाषेत ही ज्ञानेश्वरी लिहून. आणि काय केले लिहून झाल्यावर? निघाले, समाधी घेतली. अनेक जन्माची पुण्याई एका जन्मात तुमच्यासाठी दिलेली आहे. त्याची पारायण होतात का? हल्ली पारायण होतात का? 13 वर्षाची पोरगी आणि ती मागची, तुझं नाव काय? फुट. फुकट सांगत नाही मी, पैसे घेतले नाही, पण प्रश्न विचारले नाही तर आवडत नाही. मग कोण आलाय माणूस, कोणाच कोण आणलाय असं नाही. कितवीला आहे? 13वी म्हणजे 12वी पास झाल्यास आणि 13वीला आहेस. ज्ञानेश्वरी वाचलीस नक्की? पारायणात त्यातलं काय समजलंय? नगरेची रचावे, जलाशय निर्मावी, महावने लावावीत, नानावीत, समजलंय? नाही. बघ, तू काय नाराज होऊ नको. आज तुम्हाला समजणार आहे ना, आजीला पण समजणार आहे, नातीला पण समजणार आहे. बस खाली. मग येऊन सांगून काय उपयोग? बरं आहे का नाही? तर गंमत अशी आहे, मी खरंच कुठं जात नाही. एक प्रवचन केलंय ज्ञानेश्वर माऊलींच्या मंदिरात, आणि दुसरं तिथं बाळूमामाच्या मंदिरात. तर
मध्ये थांबलो म्हणजे आठवलो चुकून कुठं काय केलं बिलो काय नाही केलं, केलं नाही, मी करत नाही. मी वारकऱ्यांचा एक पुढारी आहे असे हे म्हणतात सगळे. आणि जेवढे कोणी वारकऱ्यांचे मुख्य आहेत ते सगळ्यांनी मान्य करून मला आदेश केला. धडपड आहे, शाना आहे म्हणून. तर शाना आहे की नाही कुणास ठाऊक. तर हे ज्ञानेश्वर माऊलींनी ही ज्ञानेश्वरी आपल्याला समजेल अशी, जीवनाचा अर्थ समजावा, जीवन कळावं, जन्म कळावा म्हणून आपल्याला समजेल असं दिलेलं. ज्ञानेश्वर माऊलींच्या एवढाच एक विद्वान माणूस होता. तू इथं पुढे ये, बरं आहे तिथं बस, पण लक्ष देऊन ऐक बर काय. तू 13वी जगातला एक तत्ववेत्ता होता, जगातला. इसवी सणापूर्वी 350 वर्षापूर्वी, इसवी सणाच्या म्हणजे इसवी सन सुरू झालं ना त्याच्या अगोदर 350 वर्षापूर्वी त्या सॉक्रेटिसना फाशीची शिक्षा झाली. बघा, मी एकदम असं वळीनं सांगत नाही, लक्ष देऊन ऐकलं तर कळतंय, नाहीतर गाढवाला पुढचं सांगा की बस संपलं विषय. लक्ष देऊन ऐकलं तर मला एकानं परवा विचारलं, राव पैसे का मिळवत नाही? मी सांगितलं, तू एका जन्मापुरतं मिळवतोस, मी जन्माजन्मासाठी मिळवालं. कसं काय? त्यांनी सांगितलं की हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करे. आणि ज्ञानेश्वर माऊलींनी सांगितलं देवपूजा कशी सांगितलं, देवपूजा सांगितल्या कर्मेशु भजो. मग कर्मेशु म्हणजे तुम्ही भाकरी करायलाय, तर तुका म्हणे चवी आले जे का मिश्रित विठ्ठले. विठ्ठल ज्या भाकरी करण्यात नामस्मरण सुरू आहे ते जेवण नाही हो, तो प्रसादच झाला, तो प्रसाद झाला. म्हणून तुका म्हणे चवी आले जे का मिश्रित विठ्ठले. तर आता ज्ञानेश्वर माऊली सांगत होतो, मध्येच ध्यानात आलं विठ्ठल सांगायचं. विठ्ठल नंतर सांगतो, तुम्हाला आठवण करायची. आता ज्ञानेश्वर माऊली सांगतो, मग विठ्ठल सांगतो, मग हे कसं खोटं बोलले, ते कसं खोटं बोलल्या त्या माऊली, आणि हे कसं अज्ञानापोटी बोलले. हे 5 विषय सांगा. पहिला काय सांगालोय आता, ज्ञानेश्वर माऊली. मग ही गीता लिहिली, तुम्ही कसं भाकरी करताय तसं लिहून तुम्हाला दिली, आम्हाला दिली सगळ्यांना. मग आपण राहायचं कसं ते पण सांगितलं. नगरेचे रसावे, जलाशय निर्मावे, महावने लावावीत नानवीत. त्यांच्यासारखेच एक मोठे विद्वान होते. ते इसवी सणापूर्वी 350 वर्षापूर्वी होते आणि ते विद्वानांना फाशीची शिक्षा दिली. कारण ते म्हणाले, समजा ह्यात काय चुकलंय, ह्यात काय चुकलंय, तर तुकाराम महाराज काय म्हणतात, सत्य सत्याशी मन केले ग्वाही, मानियले नाही बहुमता. लोक काय म्हणतात त्याच्याशी मला देणं घेणं नाही. माझ्या मनाला योग्य कळतंय, मी माणूस आहे आणि परमेश्वरानं मला बुद्धी दिलेली आहे, मी योग्य एक विचार करणार आणि मी तसं काम करणार. म्हणून माऊली काय म्हणतात महाराज, तुकाराम महाराज तर म्हटले, वेदाचा तो अर्थ आमाशीच ठावा, एऱ्याने त्याचा भार व्हावा. वेद विष प्या म्हणाले. आता मी महाराज आलोय होय की नाही, मग मी म्हणालो विष प्या. पिणार काय तुम्ही सगळे? कोण पिणार? बोटवर करा. कोणी नाही. मग माऊलीने हेच सांगितलं, वेद विष प्या म्हणाले. तुम्ही मेला काय मरणार आहे का विष पिऊन? नाही मरणार. तुम्हाला कळतंय ना शहाणपण. मग ते शहाणपण समजावं म्हणून आम्ही फक्त तुमचे, आता आम्ही येताना विचारलं, अरे अक्षम मोबाईल ऐकायला आला असो माझ्या संग, ओके. येताना विचारलं का नाही अहिल्यानगर कुठं आहे, मग इकडे आल्यावर बाळूमामांचं मंदिर कुठं आहे विचारलं, विचारलं, सांगितले, आम्ही आलो. तसं तुम्हाला ह्यांनी सांगितले, ते सांगितलंय. काय सांगितलं या पुस्तकातून?
तर त्या माणसाला फाशी दिली. सॉक्रेटिस. फाशी का दिली? तर बायबल माहित आहे ऐकून? बायबल कोणाला? ख्रिश्चन धर्माचं बायबल आहे. बायबल म्हणजे ती आपली ज्ञानेश्वरी आहे, वारकरी संप्रदायाचा धर्मग्रंथ. तसं त्यांची ज्ञानेश्वरी आहे. त्यांनी सांगितलं सूर्य फिरत नाही. ज्ञानेश्वरी हे बायबल मध्ये चुकीचं लिहिलंय. धर्मग्रंथाच्या विरुद्ध बोलतो. बरोबर आहे का हे? फाशीची शिक्षा दिली. मग त्यांचे दोन शिष्य भेटायला गेले, अरिस्टो आणि प्लुटो नावाचे. हे बघा, नीट समजून घ्या, मी जे सांगालोय ना ते विमानात बसल्यावर पृथ्वी कशी दिसते ना तसं सांगणार आहे. उगं काय तर थातूर मातूर नाही. आणि हे तुम्हाला उरलेल्या आयुष्यात मरेपर्यंत योग्य पद्धतीनं माहिती जीवनाची कळणार आहे. हे ध्यानात घ्या आणि ऐका. सांगायचं काम माझं. मग ते फाशी द्यायची, उद्या फाशी आहे. शेवटची इच्छा काय? माझ्या शिष्यानं भेटायचं आहे. गेले शिष्य भेटायला. काळजी करू नका, आम्ही असा बोगदा काढून आणलाय, आता तुम्ही बसलाय इथनं, फक्त आज रात्री उकरलो की तुम्हाला पळवून घेऊन जाणार. ते म्हणाले, वेड्यानो, मला फाशी का व्हायल्या? ते कारण जगाला सांगावं म्हणून मी तुम्हाला घडवलंय. तुम्ही लोकांना सांगा मला फाशी का झाली? सत्य बोलल्यामुळे झाली. सत्य काय बोलले? ते ज्ञानेश्वर माऊलींनी 13व्या शतकात सांगितलं. जसे सूर्याचे चालणे. हा काय म्हटलं महाराज? बरोबर आहे ना? मग मी आता आमच्या मुलांना गाडीत विचारलं, आता सूर्य ते म्हटले मावळणार आहे, म्हणजे काय होणार आहे? दिसायचं बंद होणार आहे. सूर्य कुठे जात नाही. आपण असं गोल फिरवल्यावर, असं माझं मुंडकं असं उचलून गोल फिरवल्यावर हे दिसायचं बंद होईल का नाही? तसं सूर्य दिसायचं बंद होतो. पृथ्वी हे सूर्य आहे हा, त्या सूर्याच्या भोवती पृथ्वी फिरत्या आणि पृथ्वी फिरता फिरता स्वतः भोवती बी फिरत्या. म्हणजे गाडगं कसं फिरतंय तसं गाडगं फिरल्यावर पृथ्वी फिरत्या. मग पृथ्वी फिरताना आपण जिथं आहे तुम्ही मला सांगितलं, जर धरून ठेवले तर पटेल काय तुम्हाला? आता तुम्हाला पृथ्वीनं धरून ठेवल्या आणि तुम्ही जिथं बसलाय ना ते लाखो किलोमीटरच्या वेगानं आता पृथ्वी पळाल्या अशी आता. पण तेवढी पळाल्या म्हणून तुम्हाला काय वाटत नाही. हे सगळं त्या शास्त्रज्ञांनी सांगितलं की सूर्य जिथल्या तिथं आहे, सूर्य कुठेही फिरत नाही, पृथ्वी त्याच्या भोवती फिरते आणि फिरता फिरता स्वतः भोवती पण फिरते. मग आपण त्या सूर्याच्या आडाला जातो आणि सूर्य दिसायचा बंद होतो. असं कुणी सांगितलं? त्या सॉक्रेटिस नावाच्या आहे. ते म्हणले शिष्याना, मला फाशी दिल्यानंतर तुम्ही सांगा की चुकीमुळे मला फाशी दिली. धर्माच्या नावानं वेडे व्हायचं कारण नाही. शहाणपण हे आपल्याला देवानं दिलेलं आहे. चांगलं वाईट आपल्याला कळतंय. आणि ते ज्ञानेश्वर माऊलींनी 13व्या शतकात सांगितलंय. जसे सूर्याचे चालणे. आपल्याला भास होतो. तुम्हाला आजपर्यंत असंच वाटतंय का नाही सूर्य चालतोय असं? नाही. हे ज्ञानेश्वर माऊलींनी सांगितलं. आणि काम झाल्यावर समाधी घेतली. पण हे ज्ञानेश्वर माऊली कोण? तर एक लेकरू विठ्ठल पंतांचं आलो का नाही. आणि त्या जागेवर सांगताना तुम्ही म्हटलं असेल माणूस तिसऱ्यावर खोळ्यावर बडबडत चालला नाही. तर ते विठ्ठल पंत म्हणजे पांडुरंगाचे भक्त. आता पहिला ज्ञानेश्वर सांगू का पहिला पांडुरंग सांगू? कसं काय? पांडुरंग सांगितल्याशिवाय विठ्ठल सांगितल्यावर ज्ञानेश्वर कसं काय? बरं आहे का नाही? तर एक कुंडली आपले निघालते कावडीला, तिकडं आई इकडं बाबा घालून कावडीतनं घेऊन चालले ते. मग घेऊन जाताना ते ऋषीच्या मठात थांबले.
थांबल्यावर मग काशीला चालले होते ना त्यांना घेऊन. तुम्हाला नेऊन आणलं का काशीला कोणाला ह्यातल्या? बोटवर करा, काशीला कोण गेलतो का? बाया बाया बाया. खाली घ्या, खाली घ्या. काशी, रामेश्वर सांगतो तुम्हाला. मग ते महाराज म्हटले मी काशीला चाललोय, आपल्या आश्रमात थांबू काय? उद्या सकाळ. थांबा. पुंडलिक म्हणाले ना, आई वडिलाला घेऊन चालले होते. मग ते जाताना काय झालं, मुक्काम केला ना असं. एक 3 कुरूप बाया आल्या. तसं कोण काय दिसेना तुमच्यात, अशी काळी कुट्ट अशी बाई असते की राक्षसावानी, तसल्या बाया आल्या 3. मंदिर झाडल्या आणि जाताना देखण्या एकदम सिनेमातल्या नटी होऊन चालल्या. पुंडलिक घाबरले ना, येताना तर या कुरूप होत्या, देखण्या कशा होऊन चालल्या. हो माऊली, हो काय भानगड, हो कसली भानगड? आम्ही हे रोज इथं येतो, आश्रम झाडतो आणि जाताना आम्ही आणि देखण्या होऊन जातो, कसं काय? आम्ही कृष्णा हे आम्ही गंगा यमुना सरस्वती आम्ही तिघे आहे. लोक पाप धुतात आमच्या पात्रात, ती पाप आम्ही या ऋषींच्या मंदिराची सेवा केली की आमचे धुवून जातात, मग आम्ही आणि पुन्हा होत्या तशा होतो. आपण कसं शेतात ना आल्यावर घाम माती राड लागलेली असत्या तसं. ते म्हटले असं काय आहे इथं? काय नाही म्हटले, ऋषी काय करतात, आई वडिलांची प्रचंड सेवा करतात आणि पूजा अर्चा ते काय करत नाहीत म्हटले. मग ते घाबरले. घाबरण्यासारखा विषय आहे का नाही? मग ते घाबरले आणि महाराजांना भेटले. गुरुजी, ही काय भानगड आहे? काय नाही. त्यांनी विचारलं काशी किती आहे, अंतर आहे? मला माहित नाही. अहो म्हटले कसं काय माहित नाही? तर मी कधी काशीला गेलो नाही. हो असं कसं, तुम्ही तर साधू आहे. कसलं साधू? तो ऐकलास ना त्या माऊलींच्याकडनं, गंगा यमुना सरस्वती. मी माझ्या आई वडिलांची सेवा करतो. हीच काशी, हीच रामेश्वर, हेच सगळं माझं तीर्थक्षेत्र. त्याच्यावर ओवी आहे ना. हो देवा, ओवी. सकळ तीर्थांची धुरे धुरे जे का माता पितरे. बघा मी शिकालोय आणि तुम्हाला छानपणे सांगालो. आहे का नाही गंमत? सकळ तीर्थांची धुरे एका माता पितरे. बघा ते पण संतांनी सांगितलं. मग ते मी काय करू आता? जाकी मर्दानीच्या शान्या तुमच्याकडे कसं म्हणतात तसं काय म्हटले का ना माहित नाही, पण कसं तर सांगितले की जाकी मर्दानीच्या शान्या घराकडं. कुठं चाललायस? काशीला. मग कुठं जाऊ? हे घे, एवढा लांबडा एवढा जाड पोलादाचं नसतं का ओझ, तसलं दिलं. म्हणले हे नदीच्या पात्रात सोडायचं, ज्या नदीच्या पात्रात बुडणार नाही तिथं थांबून आई वडिलांची सेवा करायची. मग काय होणार? पुंडलिका भेटी परब्रह्माले का, चरणी वाहे भीमा उद्धरी जगा. तुला देवच तिथं भेटायला येईल स्वतः. तू जाऊ नको देवाकडे. आले भेटायला पांडुरंग, आले का नाही? पुंडलिकाला भेटायला आले का नाही पांडुरंग? अरे कोण होय बी म्हणणं, मी खोटं बोललं काय? मागची माणसं काय म्हणणं झालेत की हो आले का नाही? तर माहित नाही तुम्हाला आले का नाही? देव भेटायला आल्यावर काय करते माणूस? आता बाळू मामा इथं आले, माझा ऐकत बसशील का तुम्ही? राग. ते म्हटले नाही, एक ईट फेकली, जरा उभा राहा हो त्याच्यावर. मी जरा आई वडिलाचे पाय दाबलोय. अगाय आय देवाला असं म्हणेल काय कोण? सांगा लवकर. पण ते म्हटले ना, त्या विटेवर उभा राहा, मी जर आई वडिलाचे पाय दाबलोय. म्हटले का नाही? युगे विटेवरी. हा तर हे विटेवर उभा राहिले ते भगवान कृष्ण.
मग झाल्यावर मग त्यांच्या आई वडिलांचे पाय दाबून झाले, आई वडिलांना झोप लागली. मग आता हे उठले आणि म्हटले, देवा तुम्ही माझ्याकडे आला, लय आनंद झाला, आता बोला तुमची काय सेवा करू. अरे तू काय माझी सेवा करणार, तुला काय पाहिजे माग. एकेकाला विचारीन, तुम्ही जर इथं बाळूमामा आले तर काय काय मागाल, खरं सांगायचं. एक नात होऊ दे, एक नातू होऊ दे, नातीचे लगीन होऊ दे, जरा हांडाभर सोनं मिळू दे, हा जरा चष्मा जाऊ दे, जरा गुडगुडुकाच बंद होऊ दे, तेवढी शेजाऱ्याची 4 एकर जमीन आम्हाला मिळू दे, हा त्याला मूळ बाळ नाही तो मरू दे, आणि मरता मरता त्याला आमच्या नावावर करायची इच्छा होते, आज काय काय म्हणशील का नाही. पुंडलिक तसं म्हटले नाही. भक्त पुंडलिक म्हणाले, इथं येणाऱ्या सगळ्या माणसांचा उद्धार कर. तो घाबरले ना. हा आता हे झालं, आता प्रवचन ऐकले, चला 5-5 हजार प्रत्येकाने जमा करा, तुम्हाला भ्या वाटणार का नाही. हा अहो देव घाबरले ना. रे बाबा मी येणाऱ्या सगळ्यांचा कसं उद्धार करू. मी माझी जीवनसृष्टी कशी चालवल्या, जन्माला पूर्वजन्मातली वासना घेऊन येत्या, आणि येताना काय घेऊन येत्या, प्रारब्ध. न लगे रुसावे अनेका बहुता, आपुल्या संचिता वाचुल्या. संचित घेऊन आल्यामुळं यातना होतात संसारात आल्यावर. मग कोण गरिबीची म्हणते, आता बाई काहीच्या पुरीला भारी नवरा मिळाला, आणि आमच्या पुरीला बघ रोजगारी मिळाला. घडतंय का नाही. हे सगळं नशिबावर विसंबून असतं. गवताचं पान सुद्धा परमेश्वराच्या परवानगीशिवाय हलत नाही. आणि मग आता मी सगळ्यांचं कसं करू रे, पाप पुण्य माझ्याकडे नियम आहे. भगवान शंकर का कानून तो भगवान शंकर भी नहीं तोड़ सकते, उसके लिए मुझे मरना पडेगा. म्हणजे काय, एखाद्याच्या पोटाला पुत्र पाहिजे, आणि त्यांनी जर साधूला मागितलं तर साधू तो आशीर्वाद देत नाही, त्याला मरावं लागतंय, आणि मग तो त्यांच्या पोटाला जन्माला येतो, कारण त्याचा तेवढा अधिकार असतो. अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तिन्ही लोकी. तिन्ही लोक म्हणजे कोण, नवरा बायको आणि पोरग नाही, पाताळ नरक आणि स्वर्ग पृथ्वी, ह्या तिन्ही ठिकाणी आनंद भरीन एवढी ताकद आहे, असं तुकाराम महाराज म्हणतात. हा ही ताकद आमच्या संतांच्यात आहे. आणि मग अशा विठ्ठलाला भक्त पुंडलिकांना असं मागितलं, गप स्वतःपुरतं काय तर, महाराज 1 किलोभर सोनं द्या, गुपचूप द्या, कोण बघून नाही तर आमच्या घराकडे चोर येतील, असं काहीच म्हटले नाही. येणाऱ्या सर्वांचा उद्धार कर. देव म्हटले, हे बरोबर नाही तुझं, मी सरसकट देणार नाही. मी पाप पुण्याच्या हिशोबानुसार, प्रारब्धानुसार ज्याला त्याला मी जीवन देत असतो, ज्याला त्याला विषय देत असतो, ज्याला त्याला भोग देत असतो. अचानक एखादा माणूस, राज्याचा एक मुख्यमंत्री असतो, ऐकून माहित आहे का तुम्हाला, तेवढा बरोबरीनं 2 चाका असतात रेल्वेला गाडीला, होय का नाही, तेवढाच एक चीफ सेक्रेटरी असतो, मुख्य म्हणजे कलेक्टर कसं जिल्ह्याचा मुख्य, तसं तो राज्याचा मुख्य. तो बिचारा 6 फूट उंच, तिथं आमचा शेजारी आहे, तो उभा राहिला होता. तवर 1-2 पोरं फरफटत गाडीवरनं पडली, तो पळत जाऊन उचलायला गेला, तर मागण्या एकाने त्या टांगड्यात गाडी गाठली, त्याचे दोन्ही पाय मोडले. 1.5 महिना. आता काय त्याचा दोष हो, प्रारब्ध. म्हणून येताना काय घेऊन येतो आपण, बरोबर आहे ना. तुम्ही चुकला का, मी चुकला का नाही, बघा. म्हणून नीट ऐकलं पाहिजे, नीट समजून घेतलं पाहिजे, नाहीतर ते मग पालत्या गडूवर पाणी होईल. संप्रदाय समजला नाही तर उपयोग काय. म्हणून नीट समजेल कधी, नीट लक्ष देऊन ऐकला तर. नाही ह्या हु ते सुननं आज अमुकच केलं नाही, ते किंक्रातीला असं झालं, उद्या तसं काय करायचं, हेच विषय वाचण्यात डुबून मरा. म्हणून नीट सांगतोय ते ऐका. मी
का सांगालोय मग? तर मग विठ्ठलाला प्रश्न विचारला पुंडलिकाने, मग कसं करणार? देव अडचणीत आले ना. मग आगा तानिया लागता झटे त्याने अधिकची पाना फुटे. बरोबर आहे ना? येत आहे ना जरा जरा? तुमचा हातच कोणी मोडलाय. भोग भोग न लगे रुसावे अनेका बहुता आपुल्या संचित वाचून. भोग बरं आहे की नाही? हे ध्यानात घ्या. म्हणून जपून वागलं म्हणजे काय होत नाही असं काय नाही. वेळ आली की सुटका नाही. मग आता आगा तानिया लागता झटे त्यांनी अधिकची पाना फुटे, ज्ञानेश्वर माऊली म्हणतात. म्हणजे गाईचं वासरू, गाईचं थान तोंडात धरून डुसण्या मारते का नाही? असं मारते का नाही जोरात? मग गाईला इजा होत नाही. पाना फुटतो, पाना. मुलासाठी पाना फुटतो. पी दूध बाळा म्हणते गाय. आई कशी तशीच असते ना. हो, आई तर लई बाबा भारी काम आहे. आम्ही आमच्या घरात 4 बायका शेजारच्या येऊन बोलत बसायच्या, आमचा विठ्ठल शाळेत 1 नंबरनं पास झाला. तर ती म्हणायची, आमचा शिकू तर वर्गात पहिला नंबर आला. आमचा अण्णा तर लय हुशार आहे, नंबरच घेऊन आला. आमचा अशोक बी नंबर काढला. अरे चौघ एका शाळेत एका वर्गात चौघ बी ग्रेस पास नापास झालतो, वरच्या वर्गात घातलं होतं. आणि सगळे आया सांगायला 1 नंबर आला. काय बोलायचं? कौतुक लेखांचं. हा, खरं आहे की नाही? आई आई हा शब्द इतका सोपा नाही, म्हणून माऊली हा शब्द दिलाय. आणि मग तसं देवाला त्यांनी हट्ट धरला. देव म्हटले बाबा एका अटीवर. मग मग आठ काय? पहिला या ते जे आणलं होतं ना लोखंडाचं, ते असं नदीत टाकत 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 भक्त पुंडलिक पंढरपूरला आलते ना. आणि त्या चंद्रभागेत ते बुडलं नाही. तुम्हाला माहित आहे काय? पुंडलिकाच्या ह्याच्यात 50 किलोची दगडाची बोट बुडते काय? आज सुद्धा दगडाची बोट आहे, बुडत लोहदंड बुडत नाही, अशी ती चंद्रभागा आहे. आणि ती भीमा आहे, भीमाशंकर 12 ज्योतिर्लिंगापैकी तिथं उगम पावल्या. परंतु पंढरपूरला येऊन अशी चंद्रभागा झाल्या, चंद्राच्या आकाराची. आणि मग तिथं म्हणून तिथं पुंडलिक थांबले आणि देव भेटायला आला. फक्त पुंडलिकाच्या इथं गेला की हट्ट धरा, आम्हाला ते बघायचे आहे लोहदंड बुडत नाही पाण्यात. मग त्यांनी आट घातली, चंद्रभागेत डुबकी मारायची. भक्त माझ्या लाडक्या भक्त पुंडलिकाचं दर्शन घ्यायचं, मग माझ्या दर्शनाला याचं, मग तुमचा उद्धार होईल. कळालं? उद्धार कधी होतो? असा उद्धार होतो. आणि म्हणून ते पंढरपूर पांडुरंग विठ्ठल तिथं आला. आणि तो विठ्ठल जिथं कुणालाही जात पात वर्ण भेद लिंग भेद काही विचारलं जात नाही, सकळा शेते अधिकार, असा तो विठ्ठल. आणि त्या विठ्ठलाच्या तिथं संत मेळा भरला. सगळे स्टेजवर पुढे येताना बघितला का? तुम्हाला नेतात का जबरदस्तीनं सभेला? काय काय जणांचं चित्त ठऱ्यावर नाही अजून, पण सभेला नेत्यात का नाही तुम्हाला पुढे लोक? तसं संतांचा मेळा पंढरपुरात भरला. आणि जनाबाई काय म्हणाल्या? ज्ञानदेवा बोला अभंग. ज्ञानदेवाला जनाबाई भांडीवाली नामदेवाची, आणि तिनं सांगितलं अभंग बोला. हा आदेश कोण देत आहे? समारंभाचा प्रमुख. जनाबाई त्या काळात 13व्या शतकात प्रमुख. आणि आता काय काय महाराज दुरून 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 बाईला शिवून घेतलं. अरे तुझी आई पुरुष होती का? काय गाढव होत? हा, अरे आईला तुच्छ मानतो आणि महाराज झालाय. महाराजाला कशाचं काय नसतंय. महाराज हा खरा महाराज असेल सच्चा, तर त्याच्या एवढा स्वार्थी कोणी नाही. ते पटतं का तुम्हाला? महाराज स्वार्थी असू शकतात, खरे ढोंगी नाही. तर खरे महाराज कसे स्वार्थी असतात सांगतो. तुम्ही सगळ्या, आणि तुम्ही पण, बेंबीची नाळ असते ना, ती नाळ असताना कोण जगवतोय हो? कोण जगवतोय? तुम्ही? कोणीतरी जगवतंय. मग
कोण जगवतंय? तर त्यावेळी जी अवस्था असते तिला हारा म्हणतात. हारा. हारा म्हणजे ते कोकरी झाकायचा नव्हे. हारा, हारा शब्द आहे. तर ती अवस्था कधी येते माहित आहे? ज्यावेळी तुम्ही ईश्वराशी तुम्ही एकरूप होता ना, मग तुम्हाला जेवण लागत नाही, पाणी लागत नाही, थंड वाजत नाही, नदी अंगावर येत नाही, कोणी रेल्वे अंगावर येत नाही. निसर्ग तुमच्या इशाऱ्यावर चालतो. पण ती ताकद निर्माण करायची, म्हणून मी तुम्हाला सांगितलं, जन्माजन्मासाठी पैसे मिळवायचे असतील तर काय करायचं? तर बघा, तिथे जास्त करून भंडारा लावलेली धनगर समाजाची मंडळी आहे का नाही? एकदा काय झालं, आता तुम्हाला पांडुरंग सांगितला ना, पांडुरंग कळला का नाही? विठ्ठल कळला ना, विठ्ठल. म्हणून चंद्रभागेत डुबकी मारा. एकदा भंडारा ते काय म्हटले होते, अहो पाणी दूषित आहे हो, स्वच्छ करावं, आम्हाला इलाज नाही, डुबकी मारल्याशिवाय आम्हाला जगता येत नाही. कारण उद्धार करायचा असते तर डुबकी मारावीच लागेल. आणि पुंडलिकाचं दर्शन, मग पांडुरंगाचं दर्शन. आणि पांडुरंगाची आणि ज्ञानेश्वर माऊलींनी सांगितलेली भक्ती काय माहित आहे तुम्हाला? 2 बोकडं, 4 कोंबड्या, असलं काहीही नाही. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. मग ते नदीच्या शेजारी एक धनगर समाजाचा मुलगा, लंगोटी, टोपी, धोता, फेटा, घोंगड खांद्यावर, हातात काठी, मेंढरा कालता. मग तिथे गावानं सगळे एक देऊळ बांधून दिलं तर महाराजाला. महाराज गर्दी राहिली होती. तर हे बिचारा धनगर मेंढर राखणारा म्हटलं, काय झाले, गर्दी करायला? अरे आज गुरुपौर्णिमा आहे. मग लाईनीत राहायचं, महाराजांचं दर्शन घ्यायचं. महाराज कानमंत्र देतात, गुरुमंत्र. आणि तो इथपर्यंत माईक पेक्षा मोठा आवाज त्याचा याला. ए चोप. मग माईक पेक्षा मोठा आवाज काढू नको. मग ते धनगराच्या मुलानं विचारलं, म्हटलं मी पण राहू काय लाईनीत? तर राहा म्हटले. राहिला. महाराज एकदम घाबरले आहे, हे तुला कोणी सोडलं? नाही नाही, मी माझी मेंढर राखालतो, सगळे आले म्हणून मी बी आलो. बर जा. त्याला कानात सांगितले, काठी आणि घोंगड. काठी आणि घोंगड म्हटल्यावर मग भैरवून विचारलं, काय कोणाला सांगायचं नाही? ते सारखं तेच पुटपुटायचं. सारखं तेच पुटपुटायचं म्हटल्यावर त्यानं सुरू केलं, काठी आणि घोंगड, काठी आणि घोंगड, काठी आणि घोंगड. एक दिवस गावात पूर आला. पूर आल्यावर सगळे गावाची जनावर हे ते पाणी वाढालं, घर बुडाले. त्यानं म्हटलं बघूया आता. महाराजांनी सांगितलं होतं, घोंगड पसरलं, मेंढर घातली घोंगड्यावर, काठीनं हलवत नेला पलीकडे, मेंढर सगळी वाचली. पूर वसरला, काट्या घेऊन गावातली लोक महाराजकडे. बोगस महाराज, नालायक, तुला आम्ही मंदिर बांधून दिलं, आम्ही तुला सगळी काळजी घेतोय, आणि त्या धनगराच्या पोराला खरा मंत्र दिलास आणि आम्हाला खोटा दिलास. ते महाराज म्हणाले, खरं सांगतो देवाच्या, त्या पोराला खोटा दिला आणि तुम्हाला खरा दिला. पण त्यानं श्रद्धेनं ते नामस्मरण केलं. देव भावाचा, भावाचा नाही कुणाच्या बापाचा. आयुष्यभर शेजाऱ्याला पिडले असतील बडबडून, आणि इथं बी येऊन तेच करायला. तिला पुढं पाठवा, तिला एवढा भंडारा लावून माग 4 बायकांची डोकी फिरवल्यास, पुढे येऊन बस. तुम्ही 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 जिकडे तिकडे बघू नका. नीट ऐका, नाही तर घराकडे जावा ना. मला काही काम नव्हतं. 4 शब्द सांगताना ऐकलं पाहिजे, समजून घेतलं पाहिजे. ह्या सगळ्यांनी आदेश केलाय मला राज्याचा, आणि मी असला धंदा करायला जात नाही कुठं. पण आलो, चला बाळूमामाच्या मंदिरात होऊन जाऊ दे. माझी अंबाबाई उपरी कुलस्वामिनी आहे आमची, तो एक स्वार्थ माझा. आणि आम्ही रेंदाळचे चव्हाण पाटील आहे धामणीला, तिकडे सांगली जवळ. कशाला आमच्या आज्या बिज्या गेलते माहित नाही. विलिंग्डन कॉलेजचे 100 एकर शेती करायला गेलते. तर हे का सांगत होतो तुम्हाला, तर त्या पोरग्याला काठी आणि घोंगड प्रसन्न झालं, कारण श्रद्धेनं केला त्यांनी. म्हणून म्हटलं, देव भावाचा, भावाचा
नाही कोणाच्या बापाचा. म्हणून पांडुरंग हा नामस्मरणाला प्रसन्न होतो. बाळूमामा सुद्धा डोंगाला होत नाही. बोकडं कापून कोंबड्या कापून अंगात येऊन नवस करून, नवसे कन्यापुत्रे होती मग का करावं लागे पती, निसर्ग नियम पाळावा लागेल. आणि म्हणून हे जे वारकरी संप्रदायाचे संत आहेत ते कडक आहेत. भले तर देऊ काशीची लंगोटी, नाताळाच्या काठी हनुम, काही शब्द नाताळाच्या काठी हनुमाती असंही आहे. नाताळाच्या माती हनुकाठी सोयीनं बोलताय तुम्ही, त्यावेळच्या भाषेत असं होतं, नाताळाच्या काठी हनुमाती डोक्यातच घालू असं. त्याने म्हटले ते मी सांगालो, आपण सुधारणा करून सांगू शकतो. तर असा हा संप्रदाय आहे, मग असा हा पांडुरंग आहे. आणि मग त्या पांडुरंगाचे तर 13व्या शतकात जनाबाईला संत म्हणून उपमा दिली. जनाबाई कोण? भांडी घासणारी. आणि ज्ञानदेवानं आदेश दिले, आणि ज्ञानदेवानं तिने एकटीनंच आदेश दिले होय. मुक्ताई पण म्हणाली. मुक्ताई त्यांची बहीण लहान ज्ञानेश्वराची. बघा, बोट वर करा, मी विचारलेला प्रश्न कळला का नाही कळलं पाहिजे. फुकट मी, नाहीतर मला 5-5 हजार जमा करा. खातं नंबर दे सगळ्यांना. माझ्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे. तुम्ही तुमच्या घरातला नातू बारका अचानक कुणी तर 4 वर्षाचा पळवून नेला, 5-6 वर्षाचा, तर इथं बसशीला काय प्रवचनाला? तुम्ही खरं सांगायचं. कोण बसू शकतंय? तरी पण 72 मी देवाच्या नामस्मरणात उठणार नाही. बघू माझ्या नातवाला काय होतंय. खरा देव असेल तर तो वाचवेल. असंही घडतं, पण तेवढी श्रद्धा पाहिजे आपली, प्रचंड श्रद्धा पाहिजे ईश्वरावर. ते आपण ठेवू शकत नाही. कारण माहित आहे तुम्हाला, भोगवाद, बुभुक्षवाद, चंगळवाद, विषय वासना. तिच्या घरात गाडी आली, तिच्या कानात डुल दिसलं, तिनं भारीचं लुगडं घेतलं, त्यांनी शेत 2 एकर विकत घेतलं, लगेच इकडे पोटात दुखायला सुरू. हे विषय वासना झाल्या. पण ईश्वराची भक्ती आणि आनंद जे मिळालंय ते कर्म प्रारब्धानुसार भोगायचं आणि ते करत राहायचं. मग संडास साफ करणारा असू दे, बैलगाडीवाला असू दे, नाहीतर कलेक्टर असू दे, नाहीतर टाटा बिर्ला असू दे, ज्याची त्याची कामाची जबाबदारी करत असताना ईश्वराच्या चरणी अर्पण करायचं आणि मोकळं व्हायचं. मग हे का विचारलं तुमच्या मुलाला? नाही म्हटलं तुम्ही संन्याशी होता. विठ्ठलपंत तुम्ही संन्याशी होता. तुम्ही लग्न केलेलं आहे, तुम्हाला मुलं झालेली आहेत. त्या संन्याशाच्या मुलांना आम्ही माणसात जगून देणार नाही, माणसात घेणार नाही. बरोबर आहे काय? असं सांगितल्यानंतर म्हणले माफ करा, आम्हाला शिक्षा द्या. तुम्ही म्हणता का नाही, अहो आमच्या मुलाला घ्या पण आम्हाला उपास ठेवा, पण मुलाला 2 घास खाला, म्हणता का नाही? मग ते विठ्ठलपंतांनी विचारलं, त्यांच्या मंडळीने विचारलं. तर त्यावेळचे धर्मपंडित, देवाच्या नावाचा धंदा करणारे, देव कुठं आहे माहित आहे का तुम्हाला? मग ऐका, जसं म्हणतात ऐका असं दौंडी. मी असलं सांगाल तर लय पैसे येतील, इंदुरकरचा बाप म्हणून जाईल, पण मला चांगलं सांगायची सवय आहे. माझी बायको आता 11 फेब्रुवारीला मागच्या वर्षाच्या गेली मला सोडून. पण एक दिवस ती चिडली, लय चिडली होती. मी मुंबईत होतो, मला फोन केले, असं म्हणजे तिच्या जावं काय तर म्हटली असेल, तिला एवढा राग आला तुम्हाला सांगतो. तेव्हा मला फोन करून सांगेन तक्रार. म्हणलं एक काम कर, तू माझी बायको आहेस ना, चल श्वास बंद कर. कसं? बोट बिट न लावता श्वास बंद कर. नाही मी मरलो तर? मरलीस तर मरली, चला दुसरी करू, चल श्वास बंद कर. मी फोनवर सांगलो मी नाही करणार. म्हणजे तुला नवऱ्याचं ऐकत नाही? हा ऐकतो, मग श्वास बंद कर. मग तिनं श्वास बंद केली, पण थांबीना झालाय म्हटली. मग जर तुझा श्वास तुझ्या हातात नाही तर जाऊबाईचं तोंड तू कवा धरणार? दे की सोडून म्हटलं. बघ तुकाराम महाराज काय म्हणतात, चाले शरीर कोणाची असत्ते, कोण बोलवितो हरिविना.
हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. तुमचं जे श्वास घ्या, तुम्ही रोज झोपताना इथं बघा, आता सुद्धा बघा, हा श्वास आपोआप चाललाय. त्याला कोण चालवतंय? हृदय चालवतंय. हृदयाला कोण चालवतंय? तो परमेश्वर चालवतो. म्हणून महाराज म्हणतात, चाले शरीर कोणाची असते, कोण बोलवितो हरिविना. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. पुण्याची गणना कोण करी. हे सोडून द्या विषय वासना. मला आमचे लोक मित्र सांगतात, फारच अडचणीत आहे हो. तर मी पण खोड्या काढणारा माणूस आहे, एवढं तर तुम्हाला ध्यानात आलंय का नाही? गप. आणि परमेश्वर म्हणाले आणि भगवंत म्हणाले. अरे काय म्हणाले नाही, तू हे लिहिले वाचून नीट सांग, समजेल असं सांग. मग ते म्हणतात, लय अडचणीत आहे हो. बापरे, काय झालं? श्वास चालली ना? ते बघा तिचं मधीच, हे बघा ती तुमच्या मागची दातवाली बाई. हो दातवाल्या बाई, घरी जावा, घरी जावा, उठा येत ना. हा, बरे आले आहेत. ऐका ऐका, महत्वाचं सांगालो हो. मग मी विचारलं, श्वास चालेल ना? नाही नाही नाही, व्यवस्थित आहे. मग काय ताण लागे ना? हो लागते की, लघवी होय ना, कुत्या की भूक, अहो असं करता लागते की हो. मग शौचालय होई ना. अहो काय असं विचारायला राव? अहो तुम्हीच म्हटलं मी अडचणीत आहे. त्या नाही हो, आरती जरा पैशाची अडचण झाल्या. अरे मूर्खा, एवढा मोठा देह आहे, त्यात आनंद काय आहे समजून घ्या आणि आनंदी राहा ना. आनंदी राहा, आनंदे निर्भय असो भलते ठाई, सुख दुःखा मन चाड नाही म्हणतात तुकाराम महाराज. आता तुम्ही म्हणाल नाही चाड, आपल्या सोयीनुसार म्हणा. पहिला भात आमटी खावा, नाही तर भाकरी खाऊन भात खावा. आम्ही जेवायला दिलं असं आमची आजी म्हणणार. खरं आहे का नाही? खा मूड द्या, तुला पहिला भात खा, नाही तर भाकरी खा. माझं काम केलं, तुला ऊन ऊन जेवायला दिलं. असं आनंदे निर्भय असो सुख दुःख. आम्हाला हे काय कळतच नाही, सुख दुःख आम्ही मानतच नाही. जे जे मिळालंय ते पांडुरंगाचा प्रसाद म्हणून आम्ही आनंदाने स्वीकारतो आणि आनंदी जगतो. आनंदाचे डोही आनंद तरंग, आम्ही आनंदात जगतो सदैव. कारण आमचा श्वास, आमचं हृदय, आमचं शरीर हे नीट चालावं हे सोडून आमचे विषय वाचण्यातच आमचं ध्यान आहे. तर नको आहे. आणि म्हणून मग बायकोला मी म्हटलं, श्वास तुझ्या हातात नाही तर दुसरं काय? तर हे काय सांगत होतो? मग धर्मपंडितांनी त्यांना सांगितलं, आई वडील ना, सांगा काय शिक्षा द्या. तुम्ही काशीला का जायचं? कुठं जायचं सांगा की, सगळ्या मिळून जोरात सांगा की. राहू दे, रामकृष्ण येतो मी आता. मग जोरात सांगा, कुठं जायचं? आता बरोबर महाराज, काशीला जायचं. आणि काय करायचं? काशीला जाऊन काय करायचं? विठ्ठल पंताने आणि त्यांच्या पत्नीने ऐका, देहांत प्रायश्चित्त, मरायचं काशीला जाऊन, पाण्यात डुबून मरायचं. विचारा, खरं आहे का खोटं आहे? आई वडिलांनी जीव द्या, मग तुमच्या मुलांना आम्ही माणसात घेऊ. हे लक्षात घ्या. आणि भाव असतो हो. लेकरासाठी आतड तुटतंय, गेले मुलं झोपलेले आहेत छोटे छोटे घरात. निवृत्ती ज्ञानदेव, सोपान मुक्ताबाई झोपलेले आहेत छोटी 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 मुलं घरात. आणि रात्री उठून आई वडील निघून गेले आणि काशीच्या डोहात जाऊन मरले नाही. तिथनं पंडिताचं पत्र आलं पाहिजे, आमच्या समोर यांनी जीव दिलाय म्हणून. आमच्या समोर पंडितानं लिहिलं पाहिजे, या दोघा पती पत्नीने उभयतांनी आमच्या समोर डोहात उडी मारून जीव दिलेला आहे. मग आम्ही खरं धरणार, मग तुमच्या मुलांना आम्ही माणसात माणूस म्हणून समजणार. आणि त्या आई वडिलांनी ते केल्यानंतर तुम्ही काय म्हणताय विचार करा फक्त. ते लेकरू आहे, आई सकाळी रात्री उठून गेल्यावर, वडील पण गेल्यावर त्यांनी काय हुडकायचं? कुठं आहेत आई वडील? कुठं आहेत? काशीला गेले, जीव दिला,
पुरावा दिला तिथल्या पंडिताचा, तरी मुलांना त्यांनी मुंज केली नाही, त्यांनी माणसात स्वीकारलं नाही. ही कुणाची मुलं आहेत? संन्याशाची. अरे संसार करायचा अधिकार कुणाला नाही. आणि मग तुम्हाला सांगतो, ती मुलं कोणची मुलं? चष्मावाले साहेब, तुम्ही काय करत होता जीवनात? नोकरी होता काय? तुम्हालाच विचारतो मी, काय तिरळा नाही इकडे बघितल्यावर तिकडे दिसतंय. तुम्हाला विचारतो मी, हा तुम्ही काय करत होता यापूर्वी? काय रिटायर झाला का हाय ड्युटीत अजून? जोरात बोला. कशाचा व्यवसाय आहे हा? कशाचा? चांदी. चांदी महागली, आता मी काय करू? 4 मुलं कोण त्यांची? ते आई वडील मरले, त्यांच्या मुलांची नावं काय? हा? निवृत्ती ज्ञानदेव, सोपान मुक्ताबाई. ती 4 मुलं चिडली. चिडतोय का नाही आपण कुणी काय आपलं वाईट केल्यावर? पण चिडले आणि खून केला नाही. माझा मराठीचा बोलू कौतुके परी अमृतातही पैजा जिंके, 80 अक्षरे रसिका मिळवेन. मराठीमध्ये तुम्हाला समजेल अशा भाषेत 700 श्लोकाची 9054 ओव्या करून तुम्ही एवढ्या कणकीची भाकरी कशी देता लेकरांना? तशी तुमच्या आमच्यासाठी ज्ञानेश्वरी दिलेली आहे. ही ज्ञानेश्वरी आहे. कुणी दिलेली आहे? ज्ञानोबाने दिलेली आहे. कधी दिलेली आहे? आई वडिलांना जीव द्यायला सांगितल्यानंतर, जीव दिल्यानंतर सुद्धा माणूस म्हणून सन्मान मिळाला नाही, त्या रागापुटी खून नाही केला. हे दिलं, हे शहाणपण दिलं तुम्हाला आम्हाला. काय दिलं? कसं राहावं, कसं वागावं, कसं जगावं, का जन्माला आलो, का जन्मलो, येताना काय घेऊन गेलो आणि जाताना काय न्यायचं आहे. पाप म्हणजे परपिडा, पुण्य म्हणजे परोपकार. कर्म न्यायचे आहेत. कर्म म्हणजे काय? पट्ट विध लावून आल्या. कर्म म्हणजे जाता जाता भुकेलेला अन्न द्या, तहानलेला पाणी द्या, जे का रंजले गांजले ने जो आपुले तोची साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा. रंजल्या गांजल्या माणसांना न्याय दिला पाहिजे. आई पांगड्या मुलाला जरा जास्त सांभाळत्या, कारण ते बी लेकरू आहे, तू बी लेकरू, तू जरा धड दाखट आहेस. हा बाबा, त्याला काय, त्याचं प्रारब्ध आहे, त्याला आदू झालाय, त्याला मला जरा जास्त सांभाळलं पाहिजे, कारण मी तुझी बी आणि त्याची बी आई आहे. बस बस करूया काय? त्यांना विचारतो की बस करूया काय? जोरात सांगा की. हे पूर्ण तर सांगितलं पाहिजे. म्हणून माया नादाला लागल्यात. मी परवा होतं, माझं नाव छापल्यात आणि मी दिल्लीला होतो. मग हे तुम्हाला दिलं. हे दिलं त्यावेळी हे ज्ञानेश्वर महाराज आहेत ना, हे लिहायच्या अगोदर रुसून बसले घरात. रुसून बसल्यावर मी मग सांगितलं, जनाबाईने आणि मुक्ताबाईने ज्ञानेश्वरांना दाब दिला आणि मग ज्ञानेश्वरांना रुसले. हा बघा, सारखं छळ होत असेल तर कधी कधी सून सुद्धा पळून जात्या का नाही, जीव देत्या का नाही? नको वाटतंय छळ. ह्यांच्यावर एवढा अत्याचार अन्याय होत होता. मग हे रुसून बसले घरात कडी घालून. छोट मुलं हो, छोटी छोटी मुलं, ज्याने संत व्हावे पुढं काय, त्याने जग बोलणे सहावे. कुणाला तक्रार करायला आहे? अरे या सृष्टीचे डोळे उघडायला आलाय तुम्ही, शहाणपण शिकवायला आलाय, या जन्माचा अर्थ शिकवायला आलाय, त्या जीवनाचा अर्थ सांगायला आलाय, आणि तुम्ही काय रुसून बसताय? ताटी उघडा ज्ञानेश्वरा आणि चला ही ज्ञानेश्वरी द्या. आणि हे ज्ञानेश्वर जे का रंजले सांगितलं ना, तुम्ही कसं अपंग मुलांना, तसं शाहू महाराजांना कळलं. आणि शाहू महाराजांनी दलितांना, मागासवर्गीयाला, आपण आठवतं का वर्ण पाणी असं घालायचं, ते शाहू महाराजांनी त्यांना आरक्षण दिलं, संरक्षण दिलं. आणि हेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर
माणगावला आले होते. हेच वारकरी संप्रदाय. तुमचं कीर्तन नाही वाटतं, ड्रेस बिस घालून मी आणि असं आलो येड्यावर. आणि या औरा म्हणाल्या काय बोंबलायचं, यांच्या पुढे बोलवायचंच नाही. आणि अर्ध कच्च उठवा उठवा, पंगत उठवा, दुसरे लोक वाढवत थांबलेत. एक तर यांना साखर दिल्यावर चहा गोड लागेल काय हो? तर माझं ऐकल्यावर काय ढेकळं कीर्तन ऐकणार आहे त्यांचं. ते म्हणाल संपलं आता सगळं, पण जाऊ नका, त्यांचा ऐका जरा. फडावरची आहे ना? फडावरची आहे का आळंदीची आहे? ते सांगू देत की. कुणाचं आहे कीर्तन आता? धारवाडकर. हा, मग ते फडावरचे आहेत. फडावरचं कीर्तन कायम ऐकायचं, ते असं सांगतात परंपरा. आणि मग तुम्हाला सांगतो, एवढंच मला सांगायचं होतं की ही ज्ञानेश्वरी बाबासाहेब आंबेडकरांनी वाचली. बाबासाहेब आंबेडकरांच्याकडे ते धर्म सोडून गेले हिंदू, आणि ते बुद्ध झाले. आणि त्यांनी पत्रकारांनी विचारलं, तुमच्याकडं 3 लाख पुस्तकं आहेत अख्ख्या जगातल्या सगळ्या भाषेची, सर्वश्रेष्ठ पुस्तक कुठलं सांगा? त्यांनी सांगितलं गाथा आणि ज्ञानेश्वरी सोडून सर्व धर्मग्रंथ पुस्तक नदीत बुडवा म्हटले. नदीत, समुद्रात, नदीत नाही, समुद्रात बुडवले पाहिजे म्हटले. म्हणजे ज्यांनी धर्म सोडला त्यांनी सुद्धा सांगितलं गाथा आणि ज्ञानेश्वरी सोडून त्या जगात काहीही श्रेष्ठ नाही. आणि म्हणून तुम्हाला मगाशी सांगता राहिलं, हा वारकरी संप्रदाय त्या काळात 13व्या शतकात महार समाजाच्या आमच्या चोकोबाला पांडुरंगाच्या दारात समाधी केलेली आहे. आणि कुणी केले? विठ्ठलाने सांगितले, अरे नाम्या, माझ्या चोक्याची हाडं आणून समोर पोर. हे सिनेमातल्यासारख्या गोष्टी नाही, त्या सत्य आहेत. तर नामदेव म्हणाले, देवा मी कसं ओळखू? एवढी माणसं मेल्यात ती भिंत पडून, मी कसं चोक्याची हाडं ओळखू? अरे मूर्खा, कानाला लाव, ज्यात विठ्ठल विठ्ठल नाव येईल ती नाव चोक्याची हाडं. आणि पांडुरंगाच्या दारात चोकोबाची समाधी त्या काळात आहे. असा सकळाशे येथे अधिकार कोण्याही जीवाचा न घडो मत्सर, भेदाभेद भ्रममंगळ, विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रममंगळ, अशी माणुसकी शिकवणारा, निसर्गाचा नियम शिकवणारा, पाप म्हणजे परपीडा, पुण्य म्हणजे परोपकार. आणि येताना काय घेऊन आलाय? लवकर सांगा. हा, प्रारब्ध आणल्यात, आणि जाताना काय नेणार? कर्म. म्हणून अजूनही वेळ गेली नाही. माणूस काय करताय? एक माणूस होता, आता ह्याच्यानंतर थांबलंच पाहिजे. कुठं शापूरकर काय नव्हतं. एक माणूस होता आळशी, तुमच्यासारखा, माझ्यासारखा. पण सगळ्यात आवडता नाद मला व्यसन कुठला आहे माहिती आहे? लोक दारू पितात, कोण जुगार खेळतंय, कोण बाया नाचवायला जाते. मी झोपतो आणि देवाचं नाव घेतो. अहो, झोपायचं म्हणजे गाडव कसं लोळी घेतलं की पुन्हा फ्रेश. तर खर्च येत नाही, पैसे पडत नाहीत. झोपतो, नुसता लोळतो, सगळ्यात चांगलं ना. पण तुम्हाला झोपून परवडणार नाही, जगायला कष्ट करावं लागतंय. हा, म्हणून कष्ट केल्याशिवाय काय नाही. हातपाय दिल्यात देवानं, शेवटच्या घटकेपर्यंत जवरी संघ प्रकृतीचा, त्यागून घडे कर्माचा, करू म्हणती दयाचा आग्रह चिवरे. काम हे शेवटच्या क्षणापर्यंत थांबत नाही, कारण हा कुंड हे यज्ञ पोटाचं चालवणे हे सुद्धा एक कर्मच आहे. आणि हा देह काय असाच मिळाला नाही, वासनेतून आलाय. येताना काय घेऊन आलाय? प्रारब्ध घेऊन आलाय. त्यामुळे दुःखी होऊ नका, रुसू नका. ते आमचा मित्र कसा अडचणीत आहे म्हटलं, पैशाच्या. अरे शरीर नीट आहे ना, काय बाकीचं बंगल्यात राहिला आणि झोपडीत. राजाचं जी महाल या झोपडीत माझ्या सौख्य ना लाभे. अरे आणि तिजोऱ्या काय म्हणतात आमचे तुकडेचे महाराज? अरे झोपडीत सुख आहे, राजाला महालात आहे काय? आणि म्हणून आनंदी कसं जगायचं? तर जे आहे त्यात समाधानानं जगायचं. आणि देवाचं नाव फक्त घ्यायचं, आणि दिलेलं कर्म प्रामाणिकपणे करायचं. आणि शेवटच्या क्षणापर्यंत काम करत राहायचं. काम कधीही संपत नाही. आणि मग तो आळशी माणूस गेला मासे मारायला जायचा. आणि एक दिवस लय लवकर गेला, मासे संपायचे उशिरा गेल्यावर त्या डोहातले. मी फार उशिरा गेला आणि म्हटलं आज दुसऱ्या काठावर जाऊन बसू. आणि जाऊन बसला. आणि काय म्हणतात त्याला, असं झिरमिर पहाटे 3:30 प्रहरला कसं उजेड नसतोय ना थोडा. आणि जाऊन बसला. जरा उजेड पडल्यावर मासे मारू. सहज असा हात टिकून बसला, एक गोळा लागला.
फेकला, दुबोक पाण्यात नावा झाला. दुसरा टाकला, तिसरा, असं होत 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 दिवस उजाडायला सुरू झालं. प्रकाश आला आणि बघितला, अरे मी हिऱ्याचे दगड होते, ते हिरे होते, हिऱ्याचे गोटे. बापरे, म्हटलं मी हिरे टाकत बसलोय, पण जाऊ दे, त्याला शेवटचे तर 2 राहिलेत बाबा, तेवढे तर मिळाले म्हटलं, आणि खुश होऊन आला. त्यामुळं आता तुम्ही आता आयुष्य गेलं बिलं काही समजू नका. शेवटच्या श्वासापर्यंत, अजून आयुष्य आहे तोपर्यंत पांडुरंगाचं नामस्मरण करा, देवाचं ध्यान करा. देव बाळूमामा असो, पांडुरंग असो, तुम्ही असो, मी असो, देव जिथं अंतःकरण आहे तिथं परमेश्वर आहे. म्हणून मुक्या प्राण्यावर सुद्धा आमच्या संतांनी प्रेम केलेलं आहे का नाही? आणि म्हणून सर्वजण देवाचं नाव घ्या, एकदा सामुदायिक घेऊया. कोण म्हणणार नसाल तर अगोदरच बाहेर जावा, नाहीतर सगळेजण मिळून ते स्लॅब मजबूत आहे का नाही चेक करायचं. मजबूत नसेल तर आपल्या आवाजानं पडेल आणि आपण मरेल, पण मरण बाळूमामाच्या मंदिरात आलं तर वाईट काय. चला बोला. पंढरनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. बाळूमामा महाराज की जय. सब संतन की जय. राम कृष्ण हरी. काय चुकलं असेल तर क्षमा करा. त्यांच्या भ्यानं मी प्रवचन सांगितलं, मी कधी सांगत नाही. एकदा तिथं माऊलीच्या मंदिरात, आज इथं पुढचं काय माहित नाही. रामकृष्ण हरी. एकादशीच्या